हॅलो स्टुडंट्स, मी अंकिता तुमची कॉमर्स एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्स पेपर 2 युनिट नंबर 1 म्हणजेच बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेसवर जे इम्पॉर्टंट MCQ आहेत ते डिस्कस करणार आहोत, जेणेकरून हे MCQ तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हेल्प करतील. ओके. आणि एक महत्त्वाची सूचना, रोज 6 वाजता मी माझा व्हिडिओ ग्लोबल ऑनलाईन मराठीवर टाकणार आहे. त्यामुळे रोज 6 वाजता प्लीज ग्लोबल ऑनलाईन मराठीला व्हिजिट करा, जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि तो तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये म्हणजे येणारी एक्झाम क्लिअर करण्यासाठी हेल्प करेल. लेक्चरला सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी कॉमर्स पेपर 2 साठी कोर्स प्रोव्हाइड करत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जातील, ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. फुल सिलेबस टेस्ट सिरीज कव्हरिंग 1000 MCQ विथ द डिटेल सोल्युशन्स प्रोव्हाइड केले जातील. प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर फ्रॉम इयर 2015 to 2020 कव्हरिंग 1000 MCQ विथ द डिटेल सोल्युशन प्रोव्हाइड केले जातील. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण ऍड करणार, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी क्वेरी असेल, एखादा प्रॉब्लेम असेल, तर तो तुम्ही त्या ग्रुपमध्ये डिस्कस करू शकता. तुम्ही डायरेक्टली एज्युकेटर्स सोबत तो प्रश्न डिस्कस करू शकता. ओके. तर या कोर्सची फी आहे जस्ट ₹5000. ओके. आणि जर हा कोर्स तुम्ही घेतला तर पेपर 1 त्याच्यासोबत तुम्हाला फ्री भेटेल, ज्याच्यात आम्ही तुम्हाला 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड करू विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. फुल सिलेबस नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. व्हिडिओ लेक्चर्स विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. प्रीवियस इयर MCQ अँड प्रॅक्टिस MCQ पण प्रोव्हाइड केले जातील विथ द डिटेल एक्सप्लेनेशन. ओके. तर जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ओके. न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी आम्ही स्टार्ट केलं आहे 2022 साठी. सो डू जॉईन इट. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. खालीलपैकी कोणता सिद्धांत सांगते की निर्यात करणे चांगले होते आणि प्रोत्साहन दिले जाते, परंतु आयात करणे वाईट होते आणि निराश केले जाते? ओके. आणि यासाठी ऑप्शन्स आहेत: तुलनात्मक खर्च सिद्धांत, संपूर्ण कायद्याचा सिद्धांत, थर्ड ऑप्शन आहे फॅक्टर एंडोमेंट सिद्धांत, आणि लास्ट ऑप्शन आहे मर्कंटालिझम सिद्धांत. ओके. आता इथे जे ऑप्शन्स दिले आहेत ते थिअरीजवर आहेत, आणि इथे मी म्हणेन की युनिट 1 मध्ये थिअरी हा कन्सेप्ट खूपच इम्पॉर्टंट आहे. जो की इकॉनॉमिक थिअरी आहे हे खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक वर्षी याच्यातनं एक तरी क्वेश्चन आपल्याला नक्कीच बघायला मिळतो. ओके. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले असाल तर तुम्हाला माहिती पण असेल. सो जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे कंपॅरेटिव्ह कॉस्ट थिअरी, म्हणजे तुलनात्मक खर्च सिद्धांत. तुलनात्मक फायदा सिद्धांत उत्पादनासाठी विविध पर्यायांमधील विश्लेषणासाठी एक घटक म्हणून संधी खर्चाचा परिचय देतो. तुलनात्मक फायदा सूचित करतो की देश एकमेकांशी व्यापार करतील, त्यात वस्तूमध्ये त्यांचा सापेक्ष फायदा आहे त्या वस्तूंची निर्यात करतील. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे द थिअरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज, म्हणजे संपूर्ण फायद्याचा सिद्धांत. परिपूर्ण फायदा म्हणजे जेव्हा एखादा उत्पादक त्याच्या प्रतिस्पर्धेपेक्षा समान किमतीत किंवा त्याच प्रमाणात कमी खर्चात एखादी वस्तू किंवा सेवा जास्त प्रमाणात देऊ शकतो. परिपूर्ण फायदा तुलनात्मक फायद्याशी विरोधाभास केला जाऊ शकतो, जे कमी संधी खर्चात वस्तू आणि सेवेचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे फॅक्टर एंडोमेंट थिअरी. ओके. म्हणजेच फॅक्टर एंडोमेंट सिद्धांत. जर याच्याबद्दल बोलायला गेलो तर फॅक्टर एंडोमेंट थिअरी असे मानते की देश विविध प्रकारच्या साधनांमध्ये मुबलक असण्याची शक्यता आहे. जर एखाद्या देशाला एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये तुलनात्मक फायदा असेल, त्यामध्ये त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर
संपदा आहे अशा घटकाचा वापर केला जातो, तर त्याने त्याचे उत्पादक त्या चांगल्यावर केंद्रित केले पाहिजे. ओके. आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे मर्कंटाइलिस्ट थिअरी. ओके. मर्कंटायलिझम ही एक आर्थिक प्रथा आहे ज्याद्वारे सरकार इतर देशांच्या खर्चावर राज्यशक्ती वाढवण्यासाठी त्याच्या अर्थव्यवस्थेचा वापर करतात. निर्यात आयातीपेक्षा जास्त आहे आणि सराफा बहुधा सोने आणि चांदी याच्या रूपात संपत्ती जमा करण्याचा प्रयत्न सरकारने केला. म्हणजेच इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी, मर्कंटाइलिस्ट थिअरी. ओके. म्हणजेच मर्कंटाइलिस्ट सिद्धांत. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे, जेव्हा वस्तूच्या वजनानुसार कस्टम ड्युटी आकारली जाते तेव्हा त्याला असे म्हणतात. आणि ऑप्शन्स आहेत उत्पादन शुल्क, सेकंड ऑप्शन आहे ॲड कर्तव्य, थर्ड ऑप्शन आहे महसूल कर्तव्य आणि लास्ट ऑप्शन आहे विशिष्ट कर्तव्य. ओके. जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे उत्पादन शुल्क किंवा अबाकारी कर. हा एक प्रकारचा कर आहे जो देशामध्ये उत्पादित केलेल्या वस्तूवर आकारला जातो. मालाच्या उत्पादनावर किंवा विक्रीवर हा कर आहे. ओके. जो सेकंड ऑप्शन आहे तो आहे ॲड कर्तव्य. ॲड टॅक्स हा एक कर आहे ज्याची रक्कम व्यवहाराच्या किंवा मालमत्तेच्या मूल्यावर आधारित असते. विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराच्या बाबतीत हे सामान्यतः व्यवहाराच्या वेळी लादले जाते. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे रेव्हेन्यू ड्युटी किंवा महसूल कर्तव्य. महसूल हे उत्पन्न आहे जे सरकार कर आकाराद्वारे गोळा करते. कर आकारणी हा सरकारी महसुलाचा प्राथमिक स्रोत आहे. आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे स्पेसिफिक ड्युटी किंवा विशिष्ट कर्तव्य. विशिष्ट शुल्क म्हणजेच आयातीच्या प्रति युनिट दिलेल्या रकमेची आकारणी, जसे की $1 प्रति यार्ड किंवा प्रति पौंड. दुसरीकडे जाहिरातीत मूल्य शुल्क आयात मूल्याच्या टक्केवारी म्हणून मोजले जाते. सो इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, स्पेसिफिक ड्युटी म्हणजेच विशिष्ट कर्तव्य. त्यानंतर जो प्रश्न आहे तो आहे फॉरेन एक्सचेंज अँड फॉरेन करन्सी इन इंडिया आर गव्हर्न बाय. भारतातील परकीय चलन आणि परकीय चलन याद्वारे नियंत्रित केले जातात. आणि ऑप्शन्स आहेत RBI, सेकंड ऑप्शन आहे बँकिंग नियमन कायदा, थर्ड ऑप्शन आहे फेमा कायदा आणि लास्ट ऑप्शन आहे सेबी कायदा. इथे जे चारही ऑप्शन आहे ते चारही इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या चारही ऑप्शन्स बद्दल आपल्याला हा कन्सेप्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण जर एखादा क्वेश्चन याच्या रिलेटेड आला तर तुम्ही तो सहसा आन्सर करू शकाल. जर आपण RBI बद्दल बोलायला गेलो तर RBIचा जो फुल फॉर्म आहे ते आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यमवर्गीय बँक आहे आणि नियामक संस्था आहे आणि भारतीय रुपयांच्या जारी आणि पुरवठ्यासाठी एक भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते. याची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे बँकिंग नियमन कायदा. बँकिंग नियमन कायदा 1949 हा भारतातील एक कायदा आहे जो भारतातील सर्व बँकिंग कंपन्यांचे नियमन करतो. बँकिंग कंपनी कायदा 1949 म्हणून पास झाला. तो 16 मार्च 1949 पासून लागू झाला आणि 1 मार्च 1966 पासून बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये बदलला. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे फेमा कायदा. परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999. फेमा हा भारताचा संसदेचा एक कायदा आहे. बाह्य व्यापार आणि देयके सुलभ करण्याच्या उद्देशाने आणि परकीय चलनाच्या सुव्यवस्थित विकासाचा आणि देखरेखीला चालना देण्याच्या उद्देशाने परकीय चलनाची संबंधित
कायद्याची एकत्रीकरण आणि सुधारणा करणे. ओके, आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे सेबी. ओके, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कायदा, हा जो कायदा आहे तो 1992 मध्ये आला. ओके, इथं आपल्याला याचे फुल फॉर्म माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि हा जो आहे तो संपूर्ण भारतामध्ये विस्तारित आहे. ओके, सो इथं या प्रश्नाचं आन्सर होईल ऑप्शन नंबर ए, RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. फिजिकल डिलिव्हरी ऑफ फॉरेन एक्सचेंज ॲज टू लेग प्लेस इन केस ऑफ, च्या बाबतीत परकीय चलनांची भौतिक डिलिव्हरी करणे आवश्यक आहे. आणि ऑप्शन्स आहेत फॉरवर्ड मार्केट. फॉरवर्ड मार्केट म्हणजेच हे एक ओव्हर द काउंटर मार्केटप्लेस आहे जे भविष्यातील वितरणासाठी आर्थिक साधन किंवा मालमत्तेची किंमत थेट सेट करते. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे स्पॉट मार्केट. स्पॉट मार्केट हे आहे जेथे कमोडिटीज, चलने आणि सिक्युरिटीज सारख्या आर्थिक साधनाचा तत्काळ वितरणासाठी वापर केला जातो. थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे भविष्यातील बाजार. फ्युचर मार्केट. फ्युचर मार्केट हा एक लिलाव बाजार आहे ज्यामध्ये सहभागी भविष्यातील निर्दिष्ट तारखेला डिलिव्हरीसाठी कमोडिटी आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्टची खरेदी आणि विक्री करतात. आणि लास्ट जो ऑप्शन आहे तो आहे पर्याय बाजार म्हणजेच ऑप्शन मार्केट. पर्याय हे एक पर्यायाचे उत्पादन आहे जे गुंतवणूकदारांना अंतर्निहित स्टॉकचा सट्टा लावून देतात किंवा बचाव करू शकतात. ओके, इथे मी तुम्हाला चारही ऑप्शन एक्सप्लेन केले आहेत कारण की याच्यावर पण एखादा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. सो प्लीज कुठलाही क्वेश्चन स्किप करू नका. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी, स्पॉट मार्केट. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, कोणाच्या सिद्धांतानुसार एखाद्या देशाचा खजिना प्रामुख्याने सोन्याच्या रूपात ठेवलेल्या त्याची संपत्ती निर्माण होते. आणि ऑप्शन्स आहेत सुवर्ण सिद्धांत, रिकार्डो सिद्धांत, मर्कंटालिझम आणि लास्ट ऑप्शन आहे हेक्सर सिद्धांत. ओके, इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, मर्कंटालिझम. या सिद्धांतानुसार एखाद्या देशाचा खजिना प्रामुख्याने सोन्याच्या रूपात ठेवलेल्या त्याची संपत्ती निर्माण होते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वित्तपुरवठ्यासाठी उपलब्ध सोन्याचे प्रमाण राखीव चलने आणि विशेष रेखांकन अधिकार म्हणून ओळखले जाते. आणि ऑप्शन्स आहेत आंतरराष्ट्रीय तरलता. आंतरराष्ट्रीय तरलता हा या शब्दाचा अर्थ असा आहे की वैयक्तिक देशांना चलनविषयक अधिकाऱ्यांना त्याच्या आंतरराष्ट्रीय देयकातील तूट भरून करण्यासाठी उपलब्ध असलेली सर्व आर्थिक साधने आणि सुविधा जेव्हा परकीय निधीच्या पुरवठ्याचे इतर सर्व स्रोत शिल्लक सुनिश्चित करण्यासाठी अपुरे ठरतात. सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे विशेष रेखाचित्र अधिकार म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट. स्पेशल ड्रॉइंग राईट SDR ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीद्वारे परिभाषित आणि देखरेख केलेली पूरक परकीय चलन राखीव मालमत्ता आहे. त्यानंतर जो ऑप्शन आहे तो आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे ज्याचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. ओके, आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे नन ऑफ दी अबव, वरीलपैकी काहीही नाही. सो इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी, विशेष रेखाचित्र अधिकार. भांडवलवादी, साम्यवादी आणि मिश्र असे प्रकार आहेत. आणि ऑप्शन्स आहेत आर्थिक प्रणाली. सेकंड ऑप्शन आहे सामाजिक व्यवस्था. थर्ड ऑप्शन आहे सांस्कृतिक कृती.
आणि लास्ट ऑप्शन आहे राजकीय व्यवस्था. इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, आर्थिक प्रणाली. आर्थिक व्यवस्था ही समाजात किंवा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये उत्पादन, संसाधनांचे वाटप आणि वस्तू या सेवेचे वितरण करण्याची एक प्रणाली आहे. In which of the following mode of entry does the domestic manufacturer give the right to use the intellectual property such as a patent and a trademark to manufacturer in the foreign country for a fee? प्रवेशाच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये देशांतर्गत निर्मात्याला बौद्धिक संपत्ती जसे की पेटंट आणि ट्रेडमार्कचा वापर करण्याचा अधिकार परदेशी देशातील उत्पादकाला शुल्क आकारून देतो का? आणि ऑप्शन्स आहेत लायसन्सिंग म्हणजेच परवाना, सेकंड ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग, थर्ड ऑप्शन आहे संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट व्हेंचर आणि लास्ट ऑप्शन आहे यापैकी काहीही नाही. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, लायसन्सिंग किंवा परवाना. परवाना ही एक व्यवसाय व्यवस्था आहे ज्यामध्ये एक कंपनी दुसऱ्या कंपनीला निर्दिष्ट पेटंटसाठी तिचे उत्पादन तयार करण्याची परवानगी देते. बहुराष्ट्रीय कंपनीला वस्तूचे उत्पादन, मार्केटिंग किंवा वितरण यासाठी स्वतःची संसाधने खर्च करण्याची गरज नाही. जर इथे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग बद्दल बोलायला गेले तर कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर हा एक निर्माता आहे जो घटक किंवा उत्पन्नासाठी फर्मशी करार देतो. जॉईंट व्हेंचर बद्दल जर आपल्याला कन्सेप्ट माहिती असला पाहिजे तर संयुक्त उपक्रम हे दोन किंवा अधिक पक्षाचे संयोजन आहे जे एकल एंटरप्राइज किंवा नफ्यासाठी प्रकल्पाचा विकास शोधतात. ओके. And the attribute that doesn't contribute to the Porter-Diamond model is Porter's Diamond model मध्ये योगदान न देणारी विशेषता आहे आणि ऑप्शन्स आहेत गव्हर्नमेंट म्हणजे शासन, सेकंड ऑप्शन आहे ऑर्गनाइज्ड ट्रेड युनियन, संघटित ट्रेड युनियन, थर्ड ऑप्शन आहे फॅक्टर कंडिशन घटक अटी आणि लास्ट ऑप्शन आहे डिमांड कंडिशन म्हणजेच मागणी अटी. The correct answer for this question will be option number B, organized trade union. Given which environment is composed of law, government agency and pressure group. इथे ऑप्शन्स दिले आहे डेमोग्राफिक, इकॉनॉमिक, सोशल कल्चर आणि लास्ट ऑप्शन आहे पॉलिटिकल लीगल. इथे या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की इथे चारही जे ऑप्शन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे चारही ऑप्शन्स बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असणे म्हणजे जो कन्सेप्ट दिला आहे तो क्लिअर असणे खूप गरजेचं आहे. कारण कुठच्याही ऑप्शनवर कधीही प्रश्न येऊ शकतो. ओके. आता जर आम्ही बघितलं डेमोग्राफिक तर डेमोग्राफिक म्हणजेच लोकसंख्याशास्त्रीय पर्यावरण म्हणजे एखाद्या फर्म किंवा राष्ट्राभोवती असलेल्या मानवी लोकसंख्येच्या वैशिष्ट्याचा संदर्भ असतो आणि बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जो सेकंड ऑप्शन आहे तो आहे इकॉनॉमिक म्हणजेच आर्थिक वातावरण हा शब्द ग्राहकांच्या किंवा व्यवसायाच्या खरेदीच्या सवयीवर प्रभाव टाकणाऱ्या आणि त्यामुळे कंपनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या सर्व बाह्य आर्थिक घटनांना सूचित करतो. थर्ड ऑप्शन्स आहेत सोशल कल्चर म्हणजेच सामाजिक संस्कृती. जर आपण सोशल कल्चरचं डेफिनेशन बघितलं तर all the social surrounding that affect the growth and the operation of a business directly or indirectly. म्हणजेच सामाजिक परिसर म्हणून परिभाषित केले जाऊ शकते जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यवसायाच्या वाढीवर आणि ऑपरेशनवर परिणाम करतात. ओके. आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे पॉलिटिकल लीगल म्हणजेच राजकीय कायदेशीर. Political environment is a combination of lot of factors
such as current political party in power, a degree of politician of a trade and a industry, the efficiency of a current environment, current government policies, current legal framework, the public attitude towards the economy. म्हणजेच राजकीय कायदेशीर वातावरण हे सध्याच्या सत्तेत असलेल्या राजकीय पक्ष, व्यापार आणि उद्योगाच्या राजकीय कारणाचे प्रमाण, सध्याच्या सरकाराची कार्यक्षमता, सरकारी धोरणे. म्हणजेच ओव्हरऑल जर आपण पॉलिटिकल लीगल बद्दल बघितलं तर जे काही सरकारवर येईल, सरकारवर रिलेटेड येईल, ते सर्व पॉलिटिकल लीगल मध्ये येईल. ओके, समजा जर एखादा प्रश्न पॉलिटिकल लीगल वर आला तर तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज अंडरस्टँड करा आणि स्किप करू नका. ओके, समजा एखाद्या क्वेश्चन मध्ये सरकारबद्दल बोलत आहेत किंवा कायद्यांबद्दल बोलत आहेत, म्हणजे ऑब्वियसली ते पॉलिटिकल लीगल एन्व्हायरमेंट मध्येच येणार. सो इथे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी, दॅट इज पॉलिटिकल लीगल और राजकीय कायदेशीर.